गजानन महाराज की जय. विठ्ठल 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 थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरी चरण संताची, चरण संताची, दुसरे चरण संताची. शांत कृपादाने कथेचा विस्तार, शांत कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. आलो रामदूता तुम्हालो रामदूता, आलो रामदूता तुम्हालो रामदूता, आलो रामदूता तुम्हालो रामदूता. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता. नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आदत्र जननी देवाची, आदत्र जननी देवाची, आदत्र जननी देवाची. श्री गुरुचे महिमान आकडिता कसे साधन, हे जाणून मी नमन निवांत केले. विठ्ठल 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 विठ्ठल. वियोगी महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेलं हे गाव आणि या तरोळा गावाच्या मध्ये ग्रामदेवतेच्या दरबारात सालाबादच्या नियमाप्रमाणे सर्वांच्या सहकार्यानं होणारा सोहळा आहे. ज्या सोहळ्याच्या मध्ये अखंड हरिनाम सप्ताह आहे, दररोजचा काकडा आहे, हरिपाठ आहे, रात्रीचं श्रीहरीचं कीर्तन आहे. आणि आमचे परमस्नेही आणि संस्थांचे माजी विद्यार्थी हरिभक्त परायणश्री भानुदास महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतून श्रीरामचंद्र प्रभूची कथा ऐकण्याचा सुयोग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. काकडा, हरिपाठ, कीर्तन, सत्संगासाठी मृदंगावर आमचे खोडके महाराज आहेत. त्याचबरोबर गायनासाठी याच गावातील सुपुत्र आमचे जगदीश पाटील आहेत, विनोद पवार आहेत. आज महाराज स्वतः हजर आहेत. आणि या गावचं आणि संस्थांचं नातं असं आहे, या गावचे काही पोरं तिथे येऊन तयार होऊन आलेले आहेत. मग त्या धनु आहे,
चा शुभम आहे. काही शाळा शिकले, काही हे तयार झाले आणि अशा त्या संबंधात आमचे जगदीश पाटील आणि भानदास महाराज त्यांना टेकायला आले असतात की पाहिजे बरं बुवाचं कीर्तन घेजो. तासभर करो, अर्धा तास करो, 15 मिनिटं करो की 5 मिनिटं करो. त्याचबरोबर आपण सर्व आहात, समोर बसलेले आहात, हे विद्यार्थी आहेत, धन्य माता पिता दयाची. आणि अशा गावात आज येण्याचा योग आहे. सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकोबार यांचा आहे. आणि महाराज या अभंगाच्या द्वारा तुम्हाला संसार करून परमार्थ कसा करता येतो हे सांगतात. किंबहुना तुमचा संसारच परमार्थ कसा होईल हे सांगतात. एक दिवस महाराज एका गावात गेले. लोक जमा झाले. महाराज आले, महाराज आले, महाराज आले, महाराज आले. पहिले काही असं नव्हतं की बा तारीख घ्या, पत्रिका पाठवा, 2-4 दिवस अगोदर फोनावर फोन करा, बुवा या, बुवा किती वाजता येता, काय जेवता, दक्षिणा किती लागते. पहिले काय निघाला साधू, आला साधू. महाराज आपण आलात, आज कीर्तन करा. महाराज बोलले ठीक आहे बा, कोणतरी जीव घाला, मी कीर्तन करतो. आज कोणाच्या जेव लावू. हो, सुंदर जेवण आज सुभाष पाटलाच्या घरी. जीव घालणार, जीव घातलं. महाराज कीर्तनाला उभे राहिले. कीर्तनाला उभे राहिल्यानंतर महाराजांच्या लक्षात आले की हे बहुतेक लोक विसरलेले आहेत. आणि आपण खरंच विसरलो. आपण माना न माना, पण आपण जो गर्भावस्थेत असताना जो आपण नवस केलेला आहे, एक वेळ कधी या दुःखा वेगळे, एक वेळ या दुःखा वेगळे, एक वेळ या दुःखा वेगळे, एक वेळ या दुःखा आईचं उदर म्हणजे काही कलेक्टर साहेबाचा बंगला नाही. तिथं परिस्थिती अशी आहे, विष्ठा लेप चोईकडे, नाकी तोंडी कुर्मीचे किडे, गर्भवासाचे दुःख गाडे, कोणा पुढे सांगावे. काय सांगू गर्वीची यातना, मज भोगिता नारायणा, मड मूत्र काय मड मौ समुद्र जाणा, तुझं क्षण क्षणा द्याकस. म्हणजे गर्भात असताना आपली अवस्था अशी असते की खाली मुंडक वर पायन जनावराचं नाव काय. तिथं आम्ही तळफळत असतो. तिथं आम्ही देवाला विनंती करत असतो की प्रभो एकदा याच्यातून बाहेर काढ. देव म्हणते याच्यातून जर तुला बाहेर काढलं
तर तू काय करशील रे? आठवीन पाय हा माझा, नवस नवस बोलते तिथं, मी रात्रंदिवस तुझं नाव घेईल. हो, बाहेर सुरू असते, आज सुरू असते सोहम सोहम सोहम, वाचवा वाचवा वाचवा, त्राहिमाम 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 त्राहिमाम. बाहेर पडला रे पडला. बाहेर पडल्याबरोबर लेकरू काय करते? बाहेर पडल्यावर लेकरू काय करते? असं म्हणतात बुवा की लेकरू बाहेर पडल्याबरोबर हसत नाही, ते रडते. ट्याहा 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 ट्याहा. त्या ट्याहा ट्याहाचा अर्थ असा आहे, आज जे त्यानं म्हटलं होतं तो बाहेर आल्यावर देवाले म्हणते असं म्या म्हटलंच नाही. तुकोबाराला माहित होत हे रात्रंदिवस देवाचं नाव घेणार नाही. काले 5 मिनिट मारत नाही जे बदे वंदन मारत आहे, ग्रुप नाही आहे ना, नामदारकाचा ग्रुप आहे ना तुमचा. हे लोक रात्रंदिवस देवाचं नाव घेऊ शकत नाहीत, पण यांचा उद्धार झाला पाहिजे. मग याच्यासाठी काय सांगावं? मग महाराजांनी त्या दिवशी एकच सांगितलं की गड हो, तुम्ही एक करा, आल्यानो संसारा उठा वेग शरण करा. जाऊ दारा पांडुरंगा हो, शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. हो, आलिया संसारा उठा वेग करा, आलिया संसारा उठा वेग करा. शरण जाऊ दारा पांडुरंगा हो, शरण जाऊ दारा पांडुरंगा. हो शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. देवाला शरणदा महाराजांनी सांगितलं. एक कधीच कीर्तनाला न येणारा त्या दिवशी आला होता. नेहमी कीर्तनाले येणारे त्याला माहीत असते, बोले सांगायला लागते आणि आपल्याला ऐकायला लागते. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, तो कधी न येणारा कीर्तनाला आला होता आणि त्यानं मन लावून महाराजचं कीर्तन ऐकलं. कीर्तन झालं, महाराजच्या पाया लागला, निश्चय केला की बुवानं सांगितलं ना देव, मग उद्या देवच पाहायचा. सकाळी उठला, शौच मार्जन वगैरे आंघोळ बिंघोळ झाली आणि निघाला. पहिला भेटला, काय कुठं चालला? म्हणे आज गड्या देवच पाहायचा आहे, देवच पाहायचा आहे. पहिला भेटला तो म्हणला तुला देव लागत असेल तर तू कर्म मार्गाने जा. दुसरा भेटला तो म्हणला तुला देव लागत असेल तर तू योग मार्गाने जा. तिसरा भेटला तो म्हणला तुला देव लागत असेल तर तू ज्ञान मार्गाने जा. आणि चौथे भेटले महाराज. जय हरी जय हरी. काय कुठे निघालास? महाराज तुम्हीच तर सांगितलं देव, चाललो देव पाहायला. महाराज म्हणतात तुला देव लागत असेल तर तू भक्ती मार्गाने जा. महाराज बाकीचे मार्ग सांगितले ते हो, महाराज ते त्याला सांगतात कर्म सूक्ष्म आहे, योग दुस्तर आहे, ज्ञानात अहंकार आहे, आणि भक्तीचा जर विचार केला भक्तिपंथ बहु सोपा. बहु सोपा बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा. पुण्य नागवेया बाबा, पुण्य नागवेया बाबा. नाद वेडा बाबा, पुण्यनाद वेडा बाबा. येणे जाणे के पायने जाणे के पायने. साधे कृपा, जेणे साधे कृपा. येण्याची एक
पंथ बहु सोपा भक्ती पंथ बहु सोपा भक्ती पंथ बहु सोपा भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागवे या पापा अवघ्या वाटा झाल्या शीन कली न घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा भक्ती पंथ बहु सोपा. आमच्या भानदास महाराजांना परमार्थातलं हे वर्म ओळखलं. कारण भानदास महाराज म्हणजे आमच्या इथलं स्वयंपाक करणारा पोरग आहे. आता हे तुम्हाला सगळेले माहिती. स्वयंपाक करता करता अभ्यास केला आणि विशेष म्हणजे अभ्यास वेदांताचा नाही केला, संत वाङ्मयाचा केला. विठ्ठल 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 विठ्ठल. आता सांगतात ते भक्तीच सांगतात. कीर्तनात भक्ती, भक्ताईच्या कथा सांगतात ती भक्तीच, रामायण सांगतात ती भक्तीच, तुकोबाराचा गाथा सांगतात ती भक्तीच, ज्ञानेश्वरीवर निरूपण करतात ती भक्तीच, आणि रामायण सांगतात भागवत सांगतात ती भक्ती. हे माणसं तुम्हाला दिसायला सामान्य दिसतात. आता आपल्याला काय वाटतंय की आपल्याच राहणारे येतात, बोलतात, आपल्या चुली लोक जातात, त्याचे स्वयंपाक चांगला जमते तर त्या बाईशी बोलता बोलता एखादा पदार्थ करूनही दाखवतात. थांब मावशी, तुझं काय येते दाखव, मी करतो. हे आहे त्याची परमार्थाची कला, की तुमच्यातही परमार्थ कसा उतरवायचा. सामान्य माणसं पण असामान्य. आता आमचा धनु आहे, आमच्या संघ असते नेहमी. धनु ज्या वेळेला संस्थांवर आला त्याला दोनच गोष्टी माहित होत्या. दोनच गोष्टी फक्त तो दोनच कामं करे आमच्या संस्थांवर. एक तर झोपणे, झोपेतून उठला की जेवणे. एकदा आम्ही 5-7 जण असे बसे, नाश्ता पाहिजे नाश्ता पाहिजे नाश्ता पाहिजे. मग एडवर काय करता, दुकानचा चिवडा बोलावा. ते चिवड्याचं पाकिट भेटे, आता भेटते की नाही मला माहित नाही. किलोचं, अर्ध्या किलोचं पाकिट. ते किलोचं पाकिट त्याला सांगितलं, त्यावेळेस ते पाकिट 45 रुपयाला भेटे. आता केवढ्याला भेटते मला माहित नाही. धनुला बोलावलं, सांगितलं जा दुकानहून एक पाकिट घेऊन ये. 50ची नोट दिली, हे ध्यानात ठेव जा. 45 रुपयाला पाकिट भेटते, 50ची नोट त्याच्या जवळ आहे. तो दुकानवर गेला, दुकानदाराला म्हणे का रे भाऊ केवढ्याला भेटते पाकिट चिवड्याचं? तो म्हणे 45 रुपयाले. आता 45 रुपयाले पाकिट भेटते म्हटल्यानंतर हा घाय भरला, परत आला. म्हटलं का रे पाकिट आणलं का? म्हणजे कसं आणू म्हणे बोजे पाकिट. हो काय झालं? मग त्याची किंमत तर 45 रुपये आहे. म्हटलं भल्या माणसं त्याजवळ 50 दिले ना रे. हो ना म्हणे माझ्यावर 50चीच तर नोट आहे फक्त, आणि ते आहे 45 रुपयाचं. एवढा विद्वान आमचा धनु, पण आज आमचा सगळा व्यवहार पाहते. भांडणाच बा म्हणा, धनु म्हणा, आमचा शुभमय तयार व्हायची बा तो पक्वाच्या होईलच असं मला वाटेच ना. जगदीश पाटील असो, विनोद असो, थोडके बुवा तरी शेगावली शिकले असतील है ना. येले विचारा हे कुठे शिकले.
एका ड्रेस मध्ये युनिफॉर्म मध्ये धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची या धन्य माता पिता तयाची या आपुलिया हिता गोत्रे जागता हिता गोत्रे जागता आपुलिया हिता गोत्रे जागता आपुलिया हिता गोत्रे जागता धन्य माता पिता तयाची माता पिता तयाची या धन्य माता पिता तयाची महाराज म्हणतात भक्ती मार्ग सोपा आहे त्या मार्गाने जाय तो म्हणे बरोबर आहे महाराज पण एकच कीर्तन ऐकलं ना म्या एकच कीर्तन ऐकलं म्या भक्ती कशा संग खातात मला माहित नाही मग तुम्हीच कृपा करा बापा मले पटील मले पचील मले समजील अशी भक्तीची व्याख्या सांगा महाराज व्याख्या सांगतात अभंगाच्या हे पहिल्या चिथोरा भक्ती आवडते देवा हे चिथोरा भक्ती आवडते देवा हो हे जी थोरा भक्ती हो आवडते देवा हो हे जी थोरा भक्ती हो आवडते देवा हो संकल्पावी माया संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंदे कैसे तिरावे ठेविले आनंदे कैसे तिरावे हो संकल्पावी माया संकल्पावी माया संसाराची ठेविला महाराज म्हणतात जीवाचं जे करणं देवाले आवडते त्याले म्हणतात भक्ती आपण आपल्या मतानं करतो 4 पायाचं कापू दे 2 पायाचं कापू दे आमका नवस करू दे टमका नवस करू दे पण तुकोबाराय म्हणतात आपलं जे करणं देवाला आवडत असेल त्याला म्हणतात भक्ती देवाला काय आवडते काय आवडते देवाले आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस देवाचं नाव घ्या याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं 8 पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस तुकाराम महाराजला माहीतच आहे की रात्रंदिवस नाही घेऊ शकत मग महाराज म्हणतात चला तुमच्या संसाराकडे मस्त संसार करा हमी दुमीनं संसार करा नका तेजू सांडा रांडा पोरे बांधा सोप्या माळ्या मस्त संसार करा कडे पण एक करा काय करा सगळं करा पण एका गोष्टीचा संकल्प सोडा म्हणजे ते सोडून द्या डाला डाला विठ्ठल 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 हो तसं व्यसन मुक्ती सम्राटाचं जर कीर्तन असेल तर ते लोक झोडी फिरवतात हे कीर्तनकार की तुमचं व्यसन आमच्या झोडीत टाका तुमचं व्यसन आम्हाला द्या कोणी तंबाखूची पुडी टाकते ज्याला ज्याला जे जे असेल ते अजून काही पुड्या निघाल्या त्या पुड्या कोणाचा बिड्याचा बिंडल
तसं तुकोबारा इथं तुम्हाला सोडून द्यायला सांगतात. काय सोडून द्यायला सांगतात? कोणता संकल्प सोडायला सांगतात? तुकाराम महाराज तुम्हाला संसार सोडायला सांगत नाही, तर काय सांगतात? संकल्पावी माया समजते ना. बायको माली, पोरगा माला, बाप माला, माय माली माझी. त्यानंतर जे असतील ते सासरा सासू, साया मेवणी. हा मीपणा आणि माझेपणा तुमच्यात जो ठासून भरलेला आहे, ठासून भरलेला आहे. नाही तर संसार वाईट. तुम्ही ते माया वजा करा, मीपणा वजा करा, माझेपणा वजा करा, संसारातली आसक्ती वजा करा. और संसार नाही, संसार ब्रह्म आहे. डला 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 जसं विंचू वाईट नाही, विंचवाची नागी वाईट आहे. विंचू वाईट नाही, विंचवाची नागी वाईट आहे. साप वाईट नाही, सापाचा दात वाईट आहे. संसार वाईट नाही हो, फक्त संसारातली माया वाईट आहे. तेवढी काढून टाका, खुशाल तुम्ही कर्म करा. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, गुरु भक्ती. पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती. महाराज मग एवढं करा. सेवक असतील तर मालकाच्या आज्ञेप्रमाणे वाग, झाली तुझी भक्ती, काही करा नाही लागत तुले. शिष्य असतील तर नातरी श्री गुरु वचना दिठी देतू जतना, शिष्य आत्मभुवना माझी पैसे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनास आन काही. गुरु परब्रह्म देवाचाही, देवन तयासी मानव म्हणू नये. बंदाच बुवाची गोष्ट मला आवडली. एक तर त्या बुवाच्या जवळ सेवाभाव भरपूर आहे, कुठेही तो महाराज म्हणून राहत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, काही काही माणसं मोठे झाल्यानंतर मुळाला विसरतात. काही काही माणसं मोठे झाल्यानंतर मुळाला विसरतात, पण भानुदास महाराज इलोऱ्याला विसरले नाही. डला डला विठ्ठल 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 विठ्ठल. स्वामी कास गुरु भक्ती, पितृवचन. पोरगा असतील तर बापाचं ऐक, माईचं ऐक, फायदा होईल. मोठ्या माणसाचं ऐकलं पाहिजे, फायदा होते. आणि बाई असतील, पतिव्रता असतील तर पतीच्या मध्ये तू देव पहा, हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. मग ठीक आहे महाराज, आम्ही आमचं कर्म करू, अनासक्त भावनेनं करू. पण तुम्हाला माहित आहे का, महाराज म्हणत काय, तुमच्यापेक्षा मला माहित आहे. संसार द्वंद्वात्मक आहे. संसारात कधी रात्र आहे, कधी दिवस आहे, कधी चांगला आहे, कधी वाईट आहे, कधी शत्रू आहे, कधी मित्र आहे, कधी दिवस आहे, कधी रात्र आहे. मग अशा द्वंद्वात्मक संसाराच्या मध्ये सुखदुःखाचा सामना कसा करायचा, सुखदुःखाचा सामना कसा करायचा, महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. ठेविले अनंत तैसे चिरहावे, ठेविले अनंत तैसे चिरहावे, ठेविले अनंत तैसे चिरहावे, ठेविले
सादर व्हावे समयाचे सादर व्हावे समयाची सादर व्हावे समयाची सादर व्हावे देव ठेविला तैसे रहावे देव ठेविला तैसे रहावे समयाचे सादर व्हावे समयाचे सादर व्हावे देव ठेविल तैसे रहावे देव ठेविल तैसे रहावे समयात सादर व्हावे समयात सादर व्हावे देव ठेवील तसं राहा, कारण सत्ता त्याची आहे. जसं आता या वर्षातच तुम्ही चित्र डोळ्यासमोर आणा. पेरलं पेरलं तुम्ही, डवरलं, निंदलं, फवारलं, पाणी चांगलं झालं, मग सोयाबीनचे पिकं चांगले आले. तर सोयाबीन होतं की नाही पेरेल? सोयाबीन होतं ना. सोयाबीनचे पिकं चांगले आले, आनंद झाला. सोयाबीन पिकलं, सोयाबीन पिकलं, सोयाबीन पिकलं. काही काही गावात ते नाही पिकलं. डाला डाला विठ्ठल 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 हो, सोयाबीन पिकलं पण त्याला भाव नाही. अजूनही ती 4,000च्या वर जात नाही. मग त्या सोयाबीनातल्या तुरा जो लदबद आल्या की फुलाईनच तुरा लवाणल्या, झोपल्या तुरा. 8 पोते होते, 10 पोते होते, 12 पोते होते. तो म्हणते वरून की बाबू काही वलवल नको करू ना रे, मी वर बसे लावणारे. असं 2-4 दिवस पाणी पडून दिलं की तुरी उपटाव की ठेवा, उपटाव की ठेवा. शेवटी 50 किलो 1 पोतं 1.5 पोतं झालं. तुरीला भाव चांगले आहे, पण पीक कुठे आहे? हरभरे काहीले आले, काहीले पाण्याची आट दिली. पराठ्यावर ते आपल्या कापसावर बोंडवी आली. म्हणजे पिकत नाही, आणि पिकलं तर भाव नाही. अशा परिस्थितीच्या मध्ये तुम्ही बरं सरकार देऊन देऊन किती देते तुम्हाला? किती देते भाऊ? सुभाष पाटील आहेत नाही, किती देते सरकार वर्षाचे? 12,000 देते, ते 6,000 वरून येतात केंद्रातून. आता सध्या आचारसंहिता आहे म्हणा. तुम्ही समाधानी आहात म्हणून बरं आहे. नाही तर शेतकऱ्या इतकी वाईट परिस्थिती कोणाचीच नाही. डाला डाला विठ्ठल 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 मी करतो तसं होते असं म्हणू नका. आला राजा, जन्मजय राजा, महाराज मी राजा. व्यास ऋषी म्हणत ठीक आहे मग तू राजा आहेस, बघ मी म्हणेल तसं होईल. व्यास महर्षी मग आता गप्र आहे गड्या, तू म्हणशील तर होईन हे शक्य नाही. किती मोठा माणूस असो, पण तो म्हणे पंतप्रधान मोदीनं जरी म्हटलं तरी म्या म्हटलं तर 400 सीटा येतीलच तर येतीलच. नाही सांगता येत नाही. ते कोणाच्या हातात नाही. बस खाली बसवलं राजाने. डायरी काढ, पेन काढ. काढलं डायरी पेन. म्हणे आता तुझ्या जीवनात काय काय घडणार आहे मी तुले लिहून देतो, तू फक्त चुकून दाखवतो. काय होणार आहे म्हणे? आता 2-4 दिवसानं तुझ्या राज्यात, तुझ्या या गावात, तुझ्या या नगरीत घोडे विकायला येतील. 2-4 दिवसानं घोडे विकायला येतील. म्हणे मग मी तुला सांगतो घोडा विकत घेऊ नको. घे लिहून घोडा विकत घ्यायचा नाही. लिहिलं पण लिहिलं. पण राजा तू घोडा विकत घेतल्याशिवाय राहणार नाहीस. आता घोडा विकत घेण्याबद्दल वाद नाही, पण दुसरी कलम लिहून घे. म्हणे काय? त्या घोड्यावर बसू नको.
त्या घोड्यावर बसू नको. लिहिलं. पण मी सांगतो तुला, तू त्या घोड्यावर बसल्याशिवाय राहणार नाही. तिसरी कलम लिहून ये. म्हणे काय? त्या घोड्यावर बसायबद्दल वाद नाही, पण दक्षिणेकडे जाऊ नको. पण तू जाशील दक्षिणेकडेच. जाण्याबद्दल वाद नाही, पण जिथं घोडं थांबील तिथं तुला एक सोन्याची पेटी दिशील. त्या पेटीचा मोह धरू नको बरं. जाऊ नको, ते पेटी उघडू नको. पण ते पेटी तू उघडल्याशिवाय राहणार नाही. त्या पेटीतून एक बाई निघील, ते तू एक पटाल पाय धरी. मी तुमच्या घोडपाकीत राहतो, मी तुमच्या गाईच्या कोठ्यात राहतो, मला तुमच्या घरी घेऊन चला. तू तिला घरी आणशील. घरी आणण्याबद्दल वाद नाही, तिच्याशी लग्न करू नको, पण तू तिच्याशी लग्न करशील. तिच्या म्हटल्याप्रमाणे यज्ञ करू नको, तू यज्ञ करशील. एक दिवस ब्राह्मणांना उठायला उशीर होईल. एक दिवस ब्राह्मणांना उठायला उशीर होईल. तू त्यांना उठवायला जाशील, तुझ्या हातून 18 ब्राह्मणाची हत्या घडेल. विठला 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 विठला. हे करू नको, हे करू नको, हे करू नको, हे सगळं सांगेल. मग सगळं आले घोडे. घोडे आले. संध्याकाळपर्यंत घोडा कोणच घेतला नाही. भिकारी राजा, कंजूस राजा ते चालले शिवाय देत. प्रधान आला म्हणे, राजे साहेब ते आपल्या शिवाय देऊन राहिले, कंजूस म्हणून राहिले, भिकारी म्हणून राहिले. दादा म्हणे, जाय गड्या, मग घे एक घोडा घेतला. 6 महिन्यात वस्तादन असं तयार केला की मस्त. काय म्हणतात अरे वस्ताद म्हणतात की काय म्हणतात तर म्हणे, महाराज मी एवढा तयार केला घोडा राजा, एकदा तर बसा. दादा म्हणे, बसू, पण दक्षिणेकडे जाऊ ना. राजा घोड्यावर बसला. घोडा निघाला दक्षिणेकडे. जिथं पेटी होती तिथं उभा राहिला. राजा खाली उतरला, पेटी उघडली. ते बाई पाया लागे, मले घरी न्या, मी घोडपागीत राहायला तयार आहे, मी गाईच्या गोठ्यात राहायला तयार आहे, मला इथं अरण्यात ठेवू नका. ते घरी आणली. मग ते बाई आहे, 12 महिन्यात बायकोच झाली. यज्ञ केला. आणि एक दिवस त्या यज्ञात ब्राह्मणांना उठायला उशीर झाला. बाई आली. म्हणे, हो तुम्हाला काही समजते का? ते बामण अजून उठले नाहीत. राजाले राग आला. तो त्या मंडपात गेला. तिथं पाण्याच्या झऱ्या भरलेल्या होत्या, त्या अभिमंत्रित केलेल्या होत्या, त्याच्यावर मंत्र हे केले होते. तर ते एक झारी उचलली, त्या ब्राह्मणाच्या, झोपलेल्या ब्राह्मणाच्या जवळ गेला, आपल्या हातात पाणी घेतलं, ते पाणी ब्राह्मणाच्या अंगावर शिंपडलं. जसं ब्राह्मणाच्या अंगावर ते पाणी शिंपडलं, ते पाणी अभिमंत्रित असल्याच्यामुळे 18चे 18 ब्राह्मण मेले. सांगूनही तो चुकवू शकला नाही. लल्लाटीचे लिहिले, ते न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले, होणार ते त्रिशुद्धी न चुके. जे व्हायचं आहे ते काही केल्या चुकत नाही. सत्ता देवाची आहे, पण तो ठेवील तसं राहा. फक्त तो ठेवील तसं राहू नका. तर चित्ती असू द्यावे, कुरकुर करू नका, समाधानानं राहा. काय म्हणते, नाही आम्ही नाही राहत तसं. महाराज म्हणतात, तुला अजूनही सांगतो बाबू, कर्माचा कायदा चुकवताच येत नाही. महाराज सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणावर, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ.
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बोला पुंडलिक वरदारी ज्ञानदेव तुकाराम मुक्ताबाई की जय सखाराम महाराज समर्थ सद्गुरु श्रीराम महाराज सद्गुरु गजानन महाराज की पवन सुत हनुमान की योगी महाराज की जय आतापर्यंत तुम्ही ऐकलं की नाही ऐकलं तुमचं तुम्हाला माहित एकदा हात वर करा बरं. करा कडकडाट जोरानं. आवाज जास्त कोणाचा येते पुन्हा. हो जे होणार आहे ते चुकत नाही. 5 क्विंटल ते 25 क्विंटल करता येत नाही, 25 चे 5 करता येत नाही. रामायणातच पाहना कर्मे दशरथ वियोगे. दशरथ माझा मेला, दशरथ राजा मेला त्यावेळी जे काही पोरगा हजर नव्हता. काऊन हजर नव्हता? आणि दशरथानं श्रावण बाळ मारला तर त्याचे मायबाप मेले तर श्रावण बाळ हजर नव्हता. त्यानं शापच देऊन टाकला, आम्ही मरून राहिलो, आमचा पोरगा हजर नाही. तू मरशील, तो एकही पोरगा हजर राहणार नाही. पुढे कर्मे श्रीराम वनवासा कायसाठी का गेला वनवासात? तर पहिल्या अवताराच्या मध्ये परशुराम अवताराच्या मध्ये बापाचं ऐकलं, आईचं मुंडकं शाटलं, तेच आई कैकई झाली आणि तिने आले वनात पाठवलं. त्यानंतर पुढे कर्मे रावण क्षयो पावला. का क्षय पावला? तर रावणानं सीता मातेला चोरून आणलं म्हणून. आणि वियोग घडला सीतादेवीला 6 महिने देवापासून अंतर राहावं लागलं. डाला विडाला तो 5-6 गडव्याचा मोठा असा अभंगच आहे. मोठमोठ्या माणसाचं काय काय त्यांना भोगावं लागलं ते त्या सगळं दिलेलं आहे. म्हणून मला एक सांगायचं आहे की प्रत्येकाला आपलं कर्म जे आहे, आपलं प्रारब्ध जे आहे ते भोगावं लागतं. म्हणून संसार आहे, संसार हा माणसानं प्रारब्धानं केला पाहिजे, परमार्थ प्रयत्नानं केला पाहिजे. तुमचा संसाराचा भार देवावर घाला. नवे तो संसारच देवाच्या पायावर अर्पण करा. महाराज सांगतात अभंगाच्या शेवटच्या तुका मने घालू दयावरी भार तुका मने घालू दयावरी भार तुका म्हणे
ओ एकनाथ नामदेव तुकाराम 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 निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम हे सकाराम त्रिसकाराम दे 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 सकाराम त्रिसकाराम जय सकाराम समर्थ सद्गुरु जय समर्थ सद्गुरु जय श्रीराम हरे सकाराम त्रिसकाराम जय 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 श्रीराम जय 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 हरे सकाराम त्रिसकाराम जय 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 श्रीराम जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिलेले कोडे वेडी वागोळे उतरे आ नाही विचारिला अधिकार म्या पुजरा तुका माने ज्ञानेश्वरा कायापैकी करा ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदार विठ्ठल श्रीनामदेव ताबाई की जय सकाराम महाराज समर्थ सद्गुरु श्रीराम महाराज सद्गुरु गजानन महाराज की जय